नमस्कार दर्शकांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघतात आपल्या सर्वांचं आवडतं मंडल न्यूज। आज पुन्हा एका महिलेला मी आपल्या समोर घेऊन आलेले आहे, जिचं नाव आहे ॲडव्होकेट शीतल मेटकर। मॅडम एक क्लासिकल डान्स, ओडिसी डान्स शिकवतात, त्याचबरोबर पंचायत राज ट्रेनिंग सेंटरच्या प्रिन्सिपल आहेत आणि त्याचसोबत डान्सी फिटच्या फाउंडर सुद्धा आहेत। एक स्त्री, एक महिला इतक्या क्षेत्रात कसं घर सांभाळून इतक्या क्षेत्रात कसं काय कार्य करू शकते आणि त्याचबरोबर इतरही सोशल वर्कमध्ये सुद्धा मॅडमचं प्रभुत्व आहे आणि हे आपण बघितलेलं पण आहे। तर या सर्व बाबतीत आणि त्यांची लाईफ कशाबद्दल आहे, त्यांचं जीवन आजपर्यंत कसं राहिलेलं आहे, सोबतच त्यांच्या आवडी काय आहेत, या सर्व बाबतीत आपण त्यांच्याशी बोलणार आहे। चला तर भेटूया ॲडव्होकेट शीतल मेटकर यांना। नमस्कार मॅडम, तुमचं मंडल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे। नमस्कार मंडल न्यूज। सगळ्यात आधी मला तुमचं लहानपण सांगा, तुमचं लहानपण कसं काय गेलेलं आहे? लहानपण इतर मुलांसारखं जातं तसं थोडंफार आणि निश्चितच थोडंफार वेगळं। घरामध्ये 2 मोठे भाऊ आणि मी लहान बहीण। वडील फिजिक्सचे लेक्चरर, आई गृहिणी, अतिशय क्रिएटिव्ह गृहिणी, आणि आम्ही मोर्शीला राहायचो। माझा जन्मच मोर्शीचा, सरकारी दवाखान्यातला। तर काही नाही, जसं सर्वात छोट्यांना सांभाळलं जातं तसं सुरू होतं। पण काहीतरी 2-1 वर्षाची असताना मी छोटासा असं घरातल्या घरात खेळता खेळता पडले आणि तेव्हा काहीतरी असं झालं होतं की मला असं शॉक सारखं काहीतरी व्हायचं की थोडंसंही कोणी मोठ्याने बोललं आपसात तरी मला बेशुद्ध पडणं, इतकं फिट येणं वगैरे असं होतं। तर डॉक्टरनी सांगितलं आईवडिलांना की हिला कशाचंच टेन्शन द्यायचं नाही, काहीच म्हणायचं नाही, अभ्यासाचं नाही, कशाचं नाही। त्यामुळे माझी मज्जा होती। भावांनी सांभाळून घेतलं, पण या सगळ्या गोष्टींचा परिणाम माझ्या स्कूलिंगच्या मार्कशीट्सवर मात्र झाला। आय हॅव बीन ॲव्हरेज थ्रू आउट माय अकॅडमिक डॉक्युमेंट। ओके। पण सोबत एक गोष्ट खूप चांगली झाली की आज आपण बघतो की खूप पालक मुलांना अभ्यास, मी सुद्धा तीच चूक केली की माझ्या मुलांना लिमिटेड अभ्यास करायचा असेल म्हणजे त्याच्या पलीकडे नाही जायचं आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे की आम्ही नाही जाऊ शकत तरी पण मी अभ्यास। पण आता बघा, आपल्या एक पिढी आधीचे पालक इतके सुज्ञ होते की डॉक्टरांनी एकदा सांगितलं त्यांना की हिला अभ्यासाचं टेन्शन द्यायचं नाही तर त्यांनी त्याला लगेच स्टेटस सिम्बॉल बनवून त्याच्या उलटं नाही वागले। दे वर ओके, व्हेरी कम्फर्टेबल विथ वॉट एव्हर वॉज गोईंग ऑन। तर मीनवाईल मग त्यांनी एक म्हणजे मला पण आठवतं की आय वॉज व्हेरी गुड विथ क्रोशिया। आई क्रोशिया करायची, मी पण करायची, रांगोळ्या खूप सुंदर काढायची। तर त्यांनी माझ्यातलं क्रिएटिव्हिटी कदाचित हेरली असावी अँड दे वुड लेट मी डू वॉट एव्हर मी आय वुड लव्ह टू डू। माझे वडील व्यायाम खूप करायचे स्वतः आणि आमचा पण व्यायाम घ्यायचे। कधीच त्यांनी अशी काडीने असं शिस्त काडीची कधीच नव्हती, पण माहिती नाही, करून घ्यायचे। तर कदाचित बाबांसोबत मी रेग्युलर व्यायाम वगैरे करत करत माझ्यातलं फिटनेस डेव्हलप झालं। फिटनेस इतकं डेव्हलप झालं हे तर उशिरा कळलं, पण क्रिएटिव्हिटी मात्र छान सुरू होती। आणि मग डॉक्टरनी जे सांगितलं होतं की अभ्यासाचं टेन्शन नाही द्यायचं, तर आई वडिलांना वाटलं की ठीक आहे ना, 4थी पर्यंत शिकेल। अच्छा, 5 झाली का, 7वी पर्यंत शिकेल। अच्छा ठीक आहे, 9वी पर्यंत तर जाईलच, 10वी तर काही पास होत नाही। पण माझं असं झालं की मी नापास कोणत्याच वर्षी झाले नाही आणि ॲव्हरेज तर थोडंसं पेक्षा जास्ती असं करत पास होत गेले। मग यांना होतं की 10वी तर पास होत नाही। मी पेपर देऊन यायचे तर मी सांगायचे की इतके मार्क मिळतील। आता मीनवाईल ट्रान्झिशन हे झालं की मी 8वी पर्यंत मोर्शीला माझा जन्म, 2री पर्यंत मोर्शीला शिकले भावांसोबत आपलं। मग मला हातुर्ण्याला माझ्या मामांकडे ग्रामपंचायतच्या शाळेचं पण उच्च शिक्षण घेतलेलं आहे। अँड आय फील सो एम्पावर्ड की मला असं वाटतं की अरे आपल्याला ग्रामपंचायत पासूनचा अनुभव आहे, तर मला असं खूप काहीतरी माझी ग्लोरिफाईड लाईफ वाटते। लोकांना खेड्यातला वाया गेलेले दिवस वाटतात, पण मला असं वाटतं माझ्या लाईफमध्ये खूप चांगलं काहीतरी ॲड झालेलं आहे। नक्की। मग परत 5वीत मोर्शीला, मग 9वीमध्ये अमरावतीमध्ये। बाबांची नोकरी तिथेच होती, पण माझा भाऊ शिक्षणात चांगला होता, मधला भाऊ। मग आम्ही इकडे आलो, मग गर्ल्स हायस्कूल, असं करत मी गव्हर्नमेंट स्कूलिंगमधूनच करत आले। ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद। इथे आल्यानंतर मग मला डान्स खुणावायचा ॲक्च्युली मोर्शीला असतानापासून, पण कधी असं डोक्यातही विचार आला नाही की आपण आपली इच्छा आई वडिलांना बोलून दाखवावी की काही। इथे आल्यानंतर तो योग आला
पण मीन व्हाईल आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूलमध्ये एक कराटेचं वर्कशॉप होतं आणि इतर मुलींसारखं मी त्याच्यात पार्टिसिपेट केलं. तोपर्यंत मला माहितीच नव्हतं की मी इतकी स्ट्रॉंग आहे. तर कराटेच्या डे 1ला सगळे ते सिनियर्स माझ्याभोवती जमा झाले आणि मला म्हणायचे तू कुठे शिकली याच्या आधी कराटे. तर मी म्हटलं मी तर नाही शिकले. एक तर मला कॉम्प्लेक्स होताच, एक इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स होता. एक असतो ना की वर्गात आपण खूप मार्क नाही मिळवू शकत. छान मैत्रिणी वगैरे असायच्या, मला कोणी घरून असं टॉर्चर पण करत नव्हतं, पण एक आपल्याला असते ना जाणीव की अभ्यासात सुद्धा माझं होमवर्क वगैरे असं प्रत्येक वेळेस कम्प्लीटच राहील. आय वॉज नॉट दॅट आयडियल स्टुडंट. म्हणजे असतं ना आपली ठीक आहे ये अपनी रेंज है भैया. तर कॉम्प्लेक्सही होता, पण इतर मुली मला काहीतरी असं छान समजायच्या. मे बी इट इज बिकॉज ऑफ माय तोपर्यंत जे थोडंसं फ्लरिश झालं होतं, थोडं बेटर डान्स करायला लागली होती, थोडी क्रिएटिव्हिटी असं तसं. पण मग कराटेमध्ये गेल्यानंतर पहिल्याच दिवशी जेव्हा असं झालं की तू कुठे शिकली, कोणी माझ्यावर विश्वासच ठेवायला रिकामं नव्हतं की बाबा मी पहिल्यांदा करत आहे. आय कुड फील दॅट स्ट्रेंथ. झालं. मग तिथून काय झालं, कराटे कंटिन्यू झालं. मीन व्हाईल माझ्या वडिलांनी मग बोडे सरांकडे मला डान्स क्लासला नेलं. आता काय झालं, तोपर्यंत कराटेची स्ट्रेंथ थोडी डेव्हलप झालेली होती. डान्समध्ये मी कथक डान्स क्लासच्या मुलींमध्ये उभी होते, खूप साऱ्या मुलींमध्ये. आणि बोडे सरांची फॅमिली हेमंत नृत्य कला मंदिर जे आता इथे आहे, पहिले वनिता समाजमध्ये चालायचे क्लासेस. तर मी अमरावतीत काही खूप रुळलेले नव्हते, 11वीचं वय. तर बोडे फॅमिली इतकी मोठी होती, सगळेजण सारखेच वाटायचे आम्हाला, आम्ही लहान होतो. तर तिथे एक जण उभे होते दूर एकाच हॉलमध्ये. त्यांनी मला असं बाजूला बोलवलं आणि मी आपली गेली आणि त्यांनी मला काहीतरी शिकवणं सुरू केलं. नंतर मला कळलं की हे मला जे शिकवत आहे तो ओडिसी डान्स आहे. हे मला काही दिवसांनी कळलं. म्हणजे कधी कधी मला असं बरेचदा वाटतं की अज्ञानात सुख असतं, कधी कधी अज्ञानातून खूप चांगले मार्ग पण उघडणार असतात. आता तेव्हा जर मला जास्तीची शिंग फुटलेली असते की नाही आता हे काय आहे, अच्छा हे कथ्थक, नाही मला तर सर कथ्थक शिकायचं, तर आय कुड हॅव लॉस्ट ओडिसी. म्हणून मला कोणी विचारलं ना की तुम्ही ओडिसी कसं सिलेक्ट केलं, तर मी नेहमी म्हणते ओडिसीनी मला सिलेक्ट केलं. बिकॉज आपल्या गुरुनी, म्हणजे नंतर आपले ते गुरु झाले, पण बघा ना किती छान योग की असं काही 1 to 1 काही कनेक्टिव्हिटी नाही. आणि कोणीतरी एवढ्या 30 मुलींमधून आपल्याला वेगळं नेऊन काहीतरी शिकवावं आणि आपण अजूनही करतो. सो दिस वॉज द स्टोरी टिल लर्निंग डान्स. ओके. मीनवाईल कराटेचं असं झालं, मग मी कराटे आणि डान्स सोबत करायचे. आणि NCC पण आलं मध्ये. तर मग ते NCC, कराटे आणि डान्स हे 3 फील्ड्स होते ज्याच्यामध्ये मी अशी सारखी स्विच ऑन स्विच ऑफ करायची इकडून तिकडे. अभ्यास आपला ॲव्हरेज सुरू होता. मग ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतली शिवाजी सायन्स कॉलेजला. आणि मला काही ते प्रॅक्टिकल वगैरे करायला वेळ नव्हता मिळत. मी सारखी कराटे टुर्नामेंट्समध्ये असायचे, डान्स परफॉर्मन्सेसमध्ये असायचे, कधी NCCचं असायचं. तर 1 वर्ष वायात गेलं आणि मग विद्याभारतीला ॲडमिशन घेतली, जिथे माझे गुरुजी डान्सचे मोहन बोडे सर, ते तिथे MCVCला शिकवायचे. आणि सुरू होतं मग कराटेमध्ये छान सुरू होतं. डिस्ट्रिक्ट लेवलच्या चॅम्पियनशिपपासून तर नॅशनल इंटरनॅशनल खेळलो. नेपाळला, बांगलादेश आणि पाकिस्तानच्या पार्टनर्स चॅम्पियन्सला हरवलं. नंतर मग अजून एका कॅनडासाठी सिलेक्शन झालं होतं. पण ती ओव्हरऑल प्रोसेस मला थोडीशी डाऊटफुल वाटायची की पूर्ण टीममध्ये मी एकटीच मुलगी होती. दॅट वॉज लॉंग स्टोरी अगेन. पण इन शॉर्ट हे सांगू शकते की आय कुड स्मेल. एक होता है ना कि अपने सामने अपॉर्चुनिटी है तो हम लोग कुछ भी करने को तैयार हो जाते हैं. बट फॉर्चुनेटली आई हैड दैट सेंस बाय द एज ऑफ ग्रेजुएशन, 11वीं 12वीं समझो, कि आई कुड स्मेल कि नहीं अपने को नहीं जाना है. तो मैंने पूरा अपॉर्चुनिटी आई लेट इट गो, ड्रॉप कर दिया. अँड माय फादर टोल्ड मी की बघ तू एकटीच आहे, तुला डिसाईड करायचं आहे. वेन आय आस्क की बापरे असं असं आहे, मी एकटीच टीममध्ये मुलगी. सो ही माइट हॅव सो गुड ट्रस्ट ऑन मी, मेरी मॅच्युरिटी पे, की ही सेड की तू एकटीच आहे, तुलाच डिसाईड करायचं आहे. इन स्पाइट ऑफ बीइंग अलोन आई डिसाइडेड टू टर्न बैक. आई डिड नॉट गो. तो लाइफ में जो भी होता है अच्छे के लिए होता है. अगर मैं जाती तो कुछ बुरा होता, हो सकता, मे भी ना होता. नहीं ऐसे नहीं होता तो मैं जाती ज़रूर. 6 सेंस रहते हैं, बोलते हैं कि एक 7 सेंस होता है लेडीज में, it has to वो be. भी
सो आई केम बैक, और मुझे बिल्कुल रिग्रेट नहीं है कि मैं चैम्पियनशिप के लिए नहीं गई, नहीं तो मैं कराटे में इतना कर सकती थी, क्योंकि आई बिलीव जो भी होता है वो अच्छे के लिए होता है। आई एम वेरी सेटिस्फाइड विथ डांसिंग वॉट एवर आई एम डूइंग। फिर ग्रेजुएशन हुआ, ग्रेजुएशन में बहुत सारा यूथ फेस्टिवल का भी हुआ, सर के साथ तो बहुत हमने प्रोग्राम किए, पूरा मतलब कन्याकुमारी से दिल्ली तक पूरा घूम के आ गए, बहुत प्रोग्राम किए। देन ग्रेजुएशन अच्छे से हुआ, फिर मुझे पता चला कि अरे अपन पढ़ाई में भी अच्छे हैं, क्योंकि मुझे डिस्टिंक्शंस वगैरह मिलते थे लिटरेचर में, और मैं ड्यूरिंग रेगुलर पढ़ाई में बहुत पढ़ती थी, मतलब आई हैड स्टार्टेड टेकिंग इंटरेस्ट इन स्टडीज़, तो बहुत लिखती थी मैं, और आ जाके वो लेक्चरर के पास देती, सर चेक करो मैम चेक करो, वो परेशान हो जाते थे क्यों इतना लिखती हो। तो ये भी एक दौर था कि मुझे लिखना अच्छा लगता था, तो आई वॉज गुड विथ लिटरेचर। फिर एक फ्रेंड ने बोला कि चलो LLB करते हैं, देन वी टुक एडमिशन इन LLB। अब पेरेंट्स को तो क्या था, ये तो चौथी तक पढ़ने वाली थी, अब पढ़ रही है तो पढ़ने दो। फिर ड्यूरिंग ग्रेजुएशन शादी का ये आया, देन सेकंड थिंग्स स्टार्टेड। आपण आपला लहानपणापासूनचा तर लग्नापर्यंतचा प्रवास आम्हाला सांगितलं, त्यात एक नाविन्यपूर्ण असं होतं की पालकांनी आपल्याला जे करायचं होतं ते करू दिलं, आणि आपल्याला थोडा स्पेस दिलेला की तू कर, आणि तेवढा विश्वासही तुम्ही त्यांच्यावर दाखवला म्हणून त्यांनी स्पेस दिलेला तुम्हाला, हे नक्कीच तेवढं. मला आता ओडिसा जो डान्स फॉर्म आहे, कथ्थक तर आपण नॉर्मली बघतो की खूप ठिकाणी होतं आणि खूप जण घेतात, या डान्स फॉर्मबद्दल थोडी माहिती द्या, आणि जे डान्सी फिट तुमचं जे आहे फाउंडर आहात तुम्ही, तर डान्समध्ये स्ट्रेंथचं काय उपयोग होतो आणि स्ट्रेंथ किती महत्त्वाची आहे त्याबद्दल थोडं सांगा. डान्सची गंमत अशी आहे की क्लासिकल डान्सेस बेसिक 8 डान्स स्टाईल्स आहेत, त्यापैकी आपल्याला कथ्थक, भरतनाट्यम हे 2 शब्द जास्ती ऐकलेले असतात, त्यापैकी व्यतिरिक्त कुचिपुडी आहे, ओडिसी, मोहिनीअट्टम, नंतर छऊ, कथकली. तर ओडिसी इज अ डान्स फॉर्म फ्रॉम द स्टेट ऑफ ओरिसा. आता अमरावतीला ओडिसी असणे इज ऑल द क्रेडिट गोज टू मोहन सर, मोहन बोडे सर, कारण की त्यांनी खूप स्ट्रगल करत तिथे जाऊन शिकले, ही गॉट इट हिअर, आणि मग आम्हाला इथल्या इथे शिकायला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. ओडिसीचा डिफरन्स हा आहे, इतर जसं प्रत्येक डान्स स्टाईल हॅज इट्स ओन पर्टिक्युलर स्पेसिफिकेशन्स. जसं कथ्थकमध्ये तालाला खूप महत्त्व आहे, पूर्ण फुटवर्क आणि ताल याच्यातलं सगळं गणित म्हणजे कथ्थक, आणि बाकी मग लयकारी आहे, गोल गोल फिरणे आहे, बाकी अभिनय पक्ष वगैरे. ओडिसीचं स्पेसिफिकेशन हे आहे की ओडिसी इज बेस्ड ऑन मूर्तिकला. म्हणजे ते इतकं बेस्ड ऑन मूर्तिकला आहे की असं म्हणू शकतो की बाबा मूर्ती पाहून डान्स बनला की डान्स बघून मूर्ती बनल्या, इतकं इट इज कोरिलेटिव्ह. डान्स मूव्स म्हणा, डान्स पोजेस म्हणा, कुठेही थांबल्या तर एक पर्टिक्युलर मूर्ती होईल, इतके त्यामध्ये कर्व्स आणि बेंडिंग्स आणि कसं सुंदर त्याचं स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्या मुवमेंट्समध्ये पण तो जो वेव्ही फील जो असतो तो आहे. जसं भरतनाट्यममध्ये थोडंसं असं जॉमेट्रिक आणि स्टिफ बिलकुल बांधा, ओडिसीमध्ये पूर्ण लयकारी पूर्ण असं लालित्यपूर्ण मुवमेंट्स असतात. आणि आय थिंक ओडिसीचा जो ताल पॅटर्न आहे, रिदम, तो हिंदुस्थानी पॅटर्नपेक्षा वेगळा आहे. जसं हिंदुस्थानी गाणं शिकणाऱ्यांना माहिती आहे जनरल त्रिताल, एकताल, झंपाने झंपा ओडिसीमधला आहे, दादरा. तर ओडिसीच्या तालांची पण नावं वेगळी आहेत. आणि ओडिसीमध्ये म्हणजे आत्ता मी सध्या पण शिकते आहे डान्सबद्दलचं, म्हणजे टेक्स्चर स्टडीज आणि टेक्निकल स्टडीज करते, PG करते. तर तेव्हा आता मला नवीन इन्साईट अजून ऑब्व्हियसली येते ना, की आपल्याला अजून नवीन गोष्टी कळतात. जी गोष्ट आपण ऑलरेडी करतोय त्या बाबतीत नवीन आस्पेक्ट. तर आता मग खूप साऱ्या जुन्या गोष्टी निघतात, चर्चा होतात. पार्वती दत्ता मॅडम आहे त्या, ज्यांच्या अंडर मी करते आहे, तर त्या माझ्यापेक्षा फक्त 6 वर्ष मोठ्या आहे, पण त्यांनी खूप विचारपूर्वक ह्या सगळा प्रवास त्यांचा डान्सचा केलेला आहे, तर त्याचा बेनिफिट आम्हाला होतो.
तेव्हा लक्षात येतं की ओडिसीमध्ये इट इज मोर डिपेंडेंट ऑन द ब्युटी ऑफ दॅट कॉम्पोजिशन. Okay. आणि मग ते ब्युटी डेव्हलप होता होता ताल दुसरा सुरू होऊन जातो, नो मॅटर. अच्छा. पण तो असा ताल असा फ्लोमध्ये चालतो. इट गोज विथ द डान्स. कथ्थक तालावर चालतं. अच्छा अच्छा अच्छा. असं हे सगळं. याचा आपला डान्सी फीट्स आहे, याचा आणि दोघांचा तालमेल कसा काय? डान्सी फिटचा तालमेल ॲक्च्युली मग तुम्ही हे पण विचारलं की डान्समध्ये स्ट्रेंथची काय गरज. तर मी हां, नेहमी म्हणते जे लोक डान्सरला असं पीस ऑफ डेकोर समजतात ना, तर डान्सर वरून जरी डेलिकेट दिसत असली तरी आतून खूप स्ट्रॉंग असतात. बिकॉज यू हॅव टू मेंटेन युअर फीट का पुरा स्ट्रेंथ, मसल पॉवर लागते. जेवढा डान्स स्लो तेव्हा तेवढी जास्ती ताकद लागते त्याला कंट्रोल करायला. ओके. आपलं बिहेवियरमध्ये पण बघा ना, एखादी गोष्ट आवडलं खाऊन टाकणे, पण कंट्रोल करायचं की नाही मेरे को नाही खाणं, तर त्याला जास्ती ताकद लागते ना. किंवा अभ्यास करायचा नाही दिला सोडून, पण नाही मला कंटाळा आला तरी मला एवढं कंप्लीट करायचं आहे, तिथे जास्ती ताकद लागते ना. त्याला तुम्ही इमोशनल कंट्रोल म्हणा, पॉवर म्हणा, किंवा फिजिकल म्हणा, तर तसं डान्समध्ये आहे. जेवढं स्लो दिसतं ना डान्समध्ये, जरी वरून ते नाजूक दिसत असलं तरी त्यामध्येही ताकद लागते. मी माझ्या पोरींना तेच म्हणते की डान्सर्सनी नेहमी लक्षात ठेवायचं की आपण पहलवान आहोत. स्टेजवर तुम्ही डेलिकेट दिसता वगैरे, पण इट इज नॉट नेसेसरी टू कॅरी दॅट फेमिनिन नाजूकपणा आणि ते एव्हरीवेअर. बी इन युअर स्ट्रेंथ अगेन. ओके. असं मला जनरल पोरींना सांगणं असतं. आपण जर बघितलं की प्रत्येक डान्स फॉर्मचे कॉस्ट्युमसुद्धा वेगवेगळे येतात, त्यांचे आभूषणसुद्धा वेगवेगळे येतात. आपण ओडिसा जर डान्स फॉर्म बघितला तर हा अमरावतीत तेवढा आपल्याला दिसून येत नाही जेवढे की इतर आहेत. ते सगळे कॉस्ट्यूम, ते सगळे आभूषण, हे जुळवाजुळवामध्ये कुठे प्रॉब्लेम गेली आपल्याला? नाही, कसं आहे, जी गोष्ट आहे त्याची सिस्टम पण थोडं सोबत डेव्हलप होत जाते. आता बघा, अजून असे 2 टेक्निकल शब्द वापरूया आपण, की जसं कथकचे ड्रेसेस आहे, घागरा असतो जो की आपण तसंही लग्नात घरच्या कार्यक्रमात घालतो, किंवा अनारकली पॅटर्न असतो, खाली चुडीदार आणि अनारकली पण आपण जनरल घालतो. हो. कथकचं हेअरस्टाईल पण असं असतं, वेणी असते, साधा गजरा असतो, किंवा एखादं ब्रोश लावून दिलं, फ्लेक्सिबल असतं. तर हे थोडंसं आपण लोकधर्मी म्हणू शकतो, की असं जनरल लोक वापरू शकतात तशा टाईपचं. ओडिसी का दिस इज हाऊ कॅन यू इमॅजिन गोइंग टू सम वेडिंग लाईक दिस? कोणी जर असं लग्नाला गेलं तर कसं दिसेल? शक्यच नाही. तर हे थोडंसं जास्ती ग्लोरिफाईड कल्चर आहे. आणि मग ओरिसामध्ये हा डान्स प्रकार डेव्हलप होत आहे, तर ओरिसामध्ये हे सगळं पण डेव्हलप होत आहे. मग तिकडे वेस्ट बेंगॉलमध्ये जास्ती डेव्हलप होत आहे, तर तिथे पण मिळतं. प्लस ओडिसीमध्ये असं असतं की जरीचे कपडे नाही वापरत. अच्छा. वी यूज सिल्क और कॉटन. ओके. आणि जरी नाही, इकत बॉर्डर, रेशम बॉर्डर, असं असतं. तर म्हणजे, आणि दागिने पण सिल्वर ज्वेलरी, आर्टिफिशियल सिल्वर, त्याला गोटा चांदी म्हणतो, किंवा प्युअर सिल्वर. ओके. तर ओडिसीमध्ये कुठेच असं खूप झगझग झगझग किंवा असं खूप चमचम चमचम, सिंपल सोबर. सिंपल म्हणण्यापेक्षा दिस विल बी द स्ट्रक्चर. याच्यामध्ये थोडेफार पॅटर्न्स वेगवेगळे आहे, की सेंटर फॅन असतो एखाद्या ड्रेसला, अजून एक ॲडिशनल पीस असतं, पण इट विल गो सोबर वे. अच्छा. तुम्ही डान्स फॉर्म सुद्धा शिकवतात मुलींना, तुमचे व्हिडिओ सुद्धा मी भरपूर बघते. एक छोटीशी मुलगी सुद्धा आहे तुमच्याजवळ, तिचे व्हिडिओज जास्त तुम्ही व्हायरल होत आहे. ऍक्च्युली अलीकडेच आली आणि ते फार मजेदार वाटतं मला. तर आतापर्यंत जेव्हापासून आपण शिकवायला लागलात, क्लासेस घ्यायला लागलात, तर सर्वात कमी वयाची मुलगी कोण होती आपल्याकडे? तिला शिकवण्यात किती आपल्याला त्रास गेला, आणि सगळ्यात मोठा वयापर्यंतचं ते दोन्ही मला सांगाल की किती त्रास जातो आणि कसं काय ताळमेळ असतो? सर्वात कमी वयाच्या ज्या मुली होत्या त्या होत्या 2.5-3. बापरे. आणि त्या अजूनही आहे. त्यातली एक आता लॉ करते, शिवाजी लॉ, पंजाबराव देशमुख लॉ कॉलेजला, आणि एक IIT वाराणसीसाठी सिलेक्ट झाली. अरे वा. सर्वात छोट्या ह्या होत्या, आणि त्या अजूनही करतात आणि छान करतात. अच्छा. मीनवाईल बऱ्याच जणी आल्या, त्यातल्याही काही जणी आहे, आणि बऱ्याच जणी नाही आहे. आणि क्लासिकलमध्ये डिस्कंटिन्यू करण्याचा ओघ जरा जास्ती असतो, एन नंबर ऑफ रिझन्स.
कधी असं होतं की नंतर कळतं पालकांना की बापरे खूपच स्लो आहे, कधी मुलींना वाटतं की खूप स्लो आहे, कधी खूप इच्छा असते पण मग अकॅडमिक मध्ये राहून जातं, कधी बदली झाल्याने राहून जातं, कधी जस्ट फॉर नो रिझन राहून जातं. म्हणजे असं काही नाही की एव्हरीथिंग इज नेगेटिव्ह, पण असतात एन नंबर ऑफ रिझन्स. त्यामुळे क्लासिकलमध्ये टिकणे इज रिअली अप्रिशिएबल थिंग. म्हणून मग मी अजूनही करते हे. मी स्वतःला रिवॉर्ड देत राहते मनातल्या मनात की आपण इतके वर्ष झाले आपण करतोय. कंटिन्यू केल्यानंतरच ते कंटिन्यू केल्याचे फायदे कळतात. नक्कीच. त्रास नाही म्हणता येईल आपल्याला. शिकवण्यामध्ये काय अवघड काय जातो कमी वयाचं असल्या किंवा जास्त वयामध्ये जर मुली आल्या? अवघड नाही जात. फक्त मी पेरेंट्सला हे सांगते आल्या की प्रत्येक जणाची शिकण्याची स्टाईल वेगळी आहे. प्रत्येक जणामध्ये उपजत किती आहे, शिकताना ती व्यक्ती लक्ष किती देईल. ओके. एवढं सगळं असून शेवटी ही कला आहे. ती आपण मिलीग्रॅम सेंटीमीटरनी नाही मोजू शकत. त्यामुळे त्याला मोजू नका, कम्पेअर करू नका. आता शेवटी पालक आहे, त्यांनाही वाटतं कधी कधी, म्हणजे काही काहींच्या बाबतीत असं घडतं आणि ज्यांना मी दोष नाही देत, पालक म्हणून ते बरोबरच असतात, की इतके वर्ष येते ही, पैसेही चालले, वेळही चालला, त्या मानाने तर काही नाही. तो दे हॅव द राईट टू टेक द डिसिजन ना. कधी कधी असे पण होतं, एखादी मुलगी खूप छान करते आणि नंतर तिची मध्येच पठारावस्था येते, प्लेन इम्प्रूव्हमेंटच नाही. पण आता माझा इतक्या वर्षात पेशन्स इतका डेव्हलप झाला की म्हणजे मला ही मुलगी बिलकुल सलग 7 दिवसात किती इम्प्रूव्हमेंट झाली किंवा कोण कोण जागेवर थांबलं हे सगळं माहिती असतं. आणि ते कुठल्याही शिकवणाऱ्याला माहिती असतं. म्हणजे आमच्याही गुरूंनी तसंच करत आम्हाला शिकवलेलं आहे. पण एक आहे की अमरावती फार कमर्शियल होऊ शकत नाही. होऊन फायदा नाही. इट इज नॉट एज्युकेशन इन्स्टिट्यूट ना, की वर्षाच्या सुरुवातीला 1 लाख भरा आणि मग तुमचं तुम्ही पाहत बसा, असं नाही आहे. सगळ्या गोष्टींचा ताळमेळ करावा लागतं. नक्कीच. आपण डान्स फॉर्म म्हटलं की चेहऱ्यावरचे हावभाव, डोळ्यांची हालचाल हे खूप महत्त्वाचं असतं. ओडिसा डान्स फॉर्ममध्ये ते अजून अति महत्त्वाचं असतं. नाही, सगळ्याच डान्समध्ये बघा, तुम्ही लावणी जरी केली तरी इट इज इम्पॉर्टंट की ती वल्गर न दिसायसाठी कुठल्या गोष्टी डूज अँड डोंट्स असतात की काय करायचं आणि काय नाही करायचं. मला तर नेहमी वाटतं की कुठलीही गोष्ट करताना काय नाही करायचं त्याआधी हे जास्त महत्त्वाचं आहे. साधा व्यायाम जरी म्हटलं तरी काय नाही करायचं सो दॅट तुमची बॉडी इंज्युअर नाही होणार. व्यायाम करताय तुम्ही दुरुस्तीसाठी किंवा मेंटेनन्ससाठी, पण चुकीच्या प्रकारे काहीतरी करून साधं पाठ गोल करून वाकणे, मी तर सगळ्यांना टोकत राहते. इतका आपला पाठीचा कणा डॅमेज होत राहतो एव्हरी डे. तर डोंट्स पण महत्त्वाचे आहे. तर एक्सप्रेशन्स सगळ्याच याच्यात महत्त्वाचे. आणि इट इज नॉट ओन्ली एक्सप्रेशन्स, ते पूर्ण अंगसंचालन, एक कोऑर्डिनेशन असतं ना, त्याच्यात सोबत जातं. आता मी पोरींना शिकवताना नेहमी म्हणते की जसं आता हा हात आहे, याला पताका मुद्रा म्हणतात. आता हा अंगठा आहे ना, हा असा पूर्ण टेकवायचा, बिलकुल बोट अंगठ्याचं टोक सुद्धा. आता याला असं जरी सोडलं तर हा लूजपणा इथे पोचतो, हा इथे पोचतो. अजून असं सोडलं पूर्ण 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 बॉडी डाऊनफॉल होत जातो मग त्या स्टान्सचा. तो एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. मॅडम, आपण डान्स शिकवता, डान्स फॉर्म शिकवता, एक त्या व्यतिरिक्त अजून काय आपलं? डान्समध्ये डान्स शिकवते त्याच्या आधी महत्त्वाचं येतं की मी डान्स करते, स्वतः डान्स करते, रेग्युलर प्रॅक्टिस करते, परफॉर्म करते, नवीन विषय घेऊन नवीन डान्स पीसेस कोरिओग्राफ करते. त्यामध्ये जसं तुकडोजी महाराजांची राष्ट्रवंदना आहे जी हिंदी भाषेत आहे. ओरिसा भाषेमध्ये संस्कृत आणि ओडिया भाषेचं जास्ती चलन आहे. त्यामुळे नवीन काही सहजासहजी तिकडे ट्रेडिशनली विचार करणाऱ्या गुरुजला पटण्यासारखं नसतं. पण आता बरेच जण प्रयोग करत आहेत. तसं मी पण पसायदान आहे ज्ञानेश्वरांचा, त्यावर ओडिसी डान्स बसवलं. एकला चलो रे त्या गाण्यावर नृत्य नाटिका बसवली. काही अभंगांवर ओडिसी नृत्य बसवले. काही सुरेश भटांच्या कवितांवर ओडिसी नृत्याचं सादरीकरण. तर हे खूप सिलेक्टिव्ह राहावं लागतं की कुठली चाल जसच्या तशी त्या ओडिसी स्टाईलला सूट करते. आणि ती सूट नसेल करत तर खूप पैसे खर्च करून म्युझिक बनवून त्याच्यावर भरपूर मेहनत घेऊन नंतर सादरीकरण करावं लागतं. आता एका
प्रॅक्टिकल मुद्द्यावर बोलून घेते अनायसे विषय आला तर. आता जसं मी बोलली की म्युझिकवर भरपूर खर्च करावा लागतो, तर कुठलाही कलाकार त्याची कला जोपासताना भरपूर खर्च करत असतो. मात्र आयोजन करणारी जी व्यक्ती असतात की कुणाला कार्यक्रम हवा आहे आपल्या अमरावतीमध्ये, म्हणजे हे तर मी स्पष्ट सांगते कारण ह्या विषयांवर मी खूपदा बोलते, स्पष्ट बोलते की आयोजकांचं काय असतं बरेचदा की आम्ही तुम्हाला संधी देतोय, कलाकारांना संधी देतो, तर प्रत्येक वेळेस जर म्हणजे बिना मानधन कलाकारांना संधीच द्यावी तर दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर त्या कलाकाराची कला म्हणजे अजून त्याला फाईननेस येणं किंवा नवीन काही क्रिएटिव्हिटी करणं याच्यासाठी त्याच्याकडे स्ट्रेंथ राहणार नाही, आर्थिक बळ, आणि मग ते डिग्रेड होत जाणार. नक्कीच. त्यामुळे आयोजक जे असतात, कधी राजकीय पक्ष असतात, कधी राजकीय नेते असतात, कधी एखादी संस्था असते, कधी वेगवेगळे क्लब्स असतात, तर कसं आहे की बाबा तुम्ही तुमच्या स्तरावर सामाजिक कोणत्या तरी कारणासाठी कार्यक्रम घेताय म्हणून कलाकारांनी फ्रीमध्ये करावं, हा विचार करताना नेहमी हा विचार डोक्यात ठेवायला पाहिजे की कलाकाराला ती कला जोपासताना खर्च येतो, त्याच्यासाठी तुम्ही सहकार्य करा ना. बरोबर आहे. तर असे एन नंबर ऑफ म्हणजे एक्झाम्पल्स आहेत. तर दिस कॅन बी अ मेसेज विच यू कॅन गिव्ह टू द सोसायटी. बिलकुल. की कला एक काळ होता जेव्हा राजाश्रय होता, राजे सांभाळायचे. आता असं आहे की गव्हर्नमेंटकडे बऱ्याचशा पॉलिसीज, फंड्स असतात, पण खरंच सामान्य व्यक्ती तिथपर्यंत पोहोचू शकतो का? आज मी एका माजी आमदाराची सून आहे, 50 वर्षाची बाई आहे, जिने इतके वर्ष या फील्डमध्ये काढले. माझे स्वतःचे मंत्रालयात कामं असतात, जॉब्स रिलेटेड, पण एक कलाकार म्हणून खरंच मी सगळं सोडून ह्याच्या मागे फिरू शकते का? फंड्स हे ते, आणि हे खरंच इतकं इझी आहे का? नाही. त्यामुळे आयोजन करणाऱ्यांनी कधीही कलाकारांना विचारा की मानधन किती. समोरच्याने नाही म्हटलं तरी विचारा, ही माझी विनंती आहे. आपण डान्स फॉर्मबद्दल बोलूया थोडं. सध्या आपण बघतो की म्हणायला नको, पण सध्या परिस्थिती दिसते की कुठलाही व्यक्ती किंवा कोणी जर डान्स करायला जातो तर भरपूर सारे परफॉर्मन्स मिक्स करून त्यांची खिचडी करून टाकतो. त्यांना म्हणजे ज्या परफॉर्मन्सला जितका न्याय मिळायला पाहिजे ती देतच नाही आपल्याला. तर कुठे ना कुठे कलाकार म्हणून, आणि आपण जर ती कला खूप प्रेमाने जिव्हाळ्याने जर जोपासतोय, कुठे ना कुठे मनाला रुतते ते आपल्याला. मी फार ऋतू वगैरे काही देत नाही. व्हॉट आय थिंक, कसं आहे, एक्सपेरिमेंट्सचं जग आहे. ज्याला जेवढं जे समजलं तो तेवढा एक्सपेरिमेंट करणार. एका गोष्टीसाठी मी आग्रही असते की जसं मी ओडिसी डान्स करते, आता ओडिसीचा गजरा कोणी लावणीसाठी लावला तर मी स्पष्ट बोलते, माझी ओळखी असेल की डोंट डू दिस, कारण की त्याच्या मागे एक शास्त्र आहे, त्याच्या मागे बरेच विचार आहे. जसं ओडिसीचा गजरा, इट इंडिकेट्स द सूर्यमंदिरचं प्रतीक. अच्छा. ते गंध लावताना इथे मध्ये टिळा आणि ते सूर्यमंदिरचं प्रतीक, तर त्याचं सिम्बॉलिझम आहे ना ते, त्याला नका टच करू. बाकी सगळ्या गोष्टी आहे करायला करा. आता रियालिटी शो मध्ये डान्स काय झाला, सर्कस आहे की डान्स आहे कळत नाही, बरोबर, पण कट्स आहे, दैट ऑल्सो शुड बी रिस्पेक्टेड कि वो जो करते हैं वो भी मुश्किल है, मैं नहीं कर सकती, पर उसमें डांस कितना बचा है वो भी देखना जरूरी है. रियालिटी शो मध्ये तर एकदम ऑब्जेक्शनेबल गोष्ट की ते जजेसपैकी कोणीतरी येतं आणि मग तिथे ते फ्लर्टिंगचं हे चालतं, किंवा दोन अँकरच्या आणि किंवा एक अँकर एक जजच्या त्यांच्या लव्ह रिलेशनशिपचं तिथे छोटे छोटे मुलं असतात. व्हॉट यू हॅव टू डू विथ द डान्स देअर. तर रियालिटी शोजच्या नावाखाली काही काही गोष्टी प्रचंड चुकीच्या आहे. मी तर कधी रियालिटी शोमध्ये गेलेली नाही, माझी इच्छा आहे, पण हे जॉब आणि घरच्या जबाबदाऱ्या करता करता मला वेळ नाही मिळाला. पण मग असं वाटतं आपण जर गेलो आणि आपल्याला तिथल्या गोष्टी पटल्या नाही तर आपण खरंच तिथे टिकणार आहे का? कारण माझा स्वभाव असा आहे की नाही पटलं तर मी नाही टिकत. बरोबर आहे, असं आहे. तर डान्समध्ये असं आहे की लिबर्टी आहे, एक्सपेरिमेंटेशन आहे, ते चालणारच आहे. यू कॅन नॉट स्टॉप इट. शेवटी आता फॉर एक्झाम्पल मी स्वतः खूप साऱ्या कॉम्पिटिशन्समध्ये चालतात, मी माझ्या पोरींना पाठवत नाही, कारण की तिथे माहिती असतं त्या जजेसला प्रश्न पडतो बिचाऱ्यांना की एखाद्या पोरीने फक्कड लावणी केलेली असते, चांगली असते, एखाद्या पोरींनी एकदम लांडे कपडे, छोट्याशाच पोरींनी एकदम सेक्सी डान्स केलेला असतो, तिच्या जागेवर तो पण चांगला असतो, आणि आमच्या पोरींनी समजा हे असं केलं, तिथे जगन्नाथ वंदना आणि शिववंदना. आता त्यांनी बिचाऱ्यांनी कुठे हे करा, परंपरा म्हणून त्यांना यांना नंबर देणे आहे. पण कसं आहे, क्लासिकल डान्स परफॉर्म करायला पण एक माहोल लागतो है ना. इट हॅज टू हॅव सम ॲटमॉस्फिअर, एक वाइब्स लागतात.
तर ते तिथेच केलं तर छान दिसतं ते, उगाच याच्यात त्याच्यात घुसण्यापेक्षा. म्हणून आय एम नॉट व्हेरी मच प्रो फॉर परफॉर्मन्स करा. मी खूप कमी परफॉर्मन्स, माझ्या पोरींना खूप कमी परफॉर्म करायला मिळतं, टू बी व्हेरी फ्रँक. तरी ते टिकतात, तरी ते पेरेंट्स पाठवतात. म्हणजे मला खरंच धन्य वाटतं ते लोक. आपण भरपूरसे स्टेज परफॉर्मन्स केलेले आहेत, आपल्या गाण्याचे सुद्धा शूट्स आपल्याला बघायला मिळतात. त्याकडे कसे काय आपलं वळलेलं वगैरे नाही. परफॉर्मन्सेस तर काय ओडिसी परफॉर्मन्स करते, सरांसोबत केले, मग नंतर उत्कल नृत्य निकेतन म्हणजे माझा डान्स क्लास सुरू केल्यानंतर केले, पोरींसोबत केले, सोलो केले. हे म्युझिक व्हिडिओज जे झाले ते असं झालं की एक पहिले तर मी राधिका नावाचा केला, तो खूप आवडला मला सुद्धा. तर लक्ष्मीकांत निंभोरकर एक खूप गुणी कलाकार, व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर, त्याची इच्छा होती की ताई मला आयुष्यात हे करायचं आहे. आणि मग आम्ही ते केलं. शूटिंगच्या दरम्यान कळलं मला की ही इज हॅव्हिंग कॅन्सर. आता ही इज नो मोर अनफॉर्च्युनेटली. तर त्यांनी ते केलं प्रोजेक्ट. त्यांनी फक्त मला गाणं पाठवलं आणि काही सांगितलं नाही की किती ड्रेसेस लागणार, किती चेंज करायचं, कोणत्याला काय. तर ते ना असा खूप सुंदर योग आल्यासारखं झालं. मी आपलं माझ्या डोक्यांनी साड्या दागिने घेत गेली आणि तिथे मी तयार होऊन निघायची आणि मला बघून ते ठरवायचे आज कुठलं पीस घ्यायचं आणि कुठे जायचं. म्हणजे विदाऊट, नाही तर किती मीटिंग्स आणि खूप हे असतं ना, असं काही नव्हतं. म्हणून म्हणतं काही काही दैवी योग असतात. बरोबर. आता काही काही गाणे असे होतात, जसं आम्ही रिसेंटली विठ्ठलावर केलं. तर यंग, जसं आता मी तुमच्याशी काय बोलली की बाबा मोठे मोठे राजकीय नेते, मोठे मोठे संस्था, अशा ठिकाणी मी थोडंसं, मग जर मला असं वाटलं गृहीत धरतात, तर मग मी थोडासा स्टान्स असा घेते की नाही चलेगा. मात्र हे तरुण पोरं जे असतात, ज्यांना पाहिजे त्यांच्या व्हिडिओमध्ये आम्ही पाहिजे किंवा माझ्या पोरी पाहिजे, तर तिथे मी जनरली नाही म्हणत नाही. कारण की मग स्ट्रगलिंग लोकांना मदत करायला कोणीच पुढे नाही येणार तर कसं होणार. बरोबर आहे. सो आय बी देअर. कधी कधी म्हणजे सध्याच्या व्हिडिओमध्ये मी त्यांना सांगितलं पण मला हे फॉल्ट्स वाटले. म्हणे हो ताई बरोबर आहे, पण आता तो शेअर झाला. म्हटलं ठीक आहे, तो काही प्रॉब्लेम नाही. तर मग अशा ठिकाणी मग मी खूप मनापासून मदत करते. तर असं आहे. म्हणजे मी ऑपॉर्च्युनिटीजच्या मागे कमी धावते, त्यामुळे माझ्याकडे ऑपॉर्च्युनिटीज वगैरे कमी असतात. पुरस्कार वगैरे तर माझ्यापासपर्यंत फिरकत पण नाही. कारण पुरस्कारांचं काय होते, बरेचदा पुरस्कार पेड असतात. हो. मला पुरस्कारासाठी फोन आला तर मीच त्याला 100 प्रश्न विचारते की कोण देत आहे पुरस्कार, मला कशावरून सिलेक्ट केलं, कोणी पाहिला आहे माझा डान्स, हू नोज मी, बरं ह्याचे पैसे मागणार आहे का तुम्ही नंतर. त्याच्यामुळे मग दुसरा फोन मला काही येत नाही. अशा प्रकारे मी या सिस्टमपासून थोडीशी दूर आहे. बट आय एम हॅप्पी. पण बोलत राहते मी या विषयावर. कारण कसं आहे, सोसायटीमध्ये आपल्याला जे वाटतं जे नाही आहे बरोबर, त्याच्यावर बोलत राहायला पाहिजे ना. उगाच बाबा आपल्याला कोणी आपला राग करेल म्हणून शांत बसायचं किंवा होतं ते होऊ द्यायचं. वी आर ह्युमन. निदान आपण होणाऱ्या गोष्टींवर जे काय बरं वाटतं, चांगलं वाटतं, काही अप्रिशिएबल वाटतं, बोलत राहायला पाहिजे. त्याचा फरक पडतो. जसं आता रिसेंटली आम्ही हे करतोय की शिव्यामुक्त समाज अभियान. तर बघा ना, आता शिव्यांचं कसं सुरू झालं की OTT प्लॅटफॉर्म आहे, शिव्यांशिवाय 3 वाक्य होऊ शकत नाही. आता मुलं समजा मिडल क्लास घरांमध्ये घरी जरी पोरं शिव्या देत नसतील तरी इट हॅज बिकम अ पार्ट ऑफ देअर कम्युनिकेशन. आया बहिणींवर शिव्या, मला नेहमी वाटतं की वाय पुरुष स्वतःचं भांडण पण स्वतःच्या भरोशावर करू शकत नाही, तिथे पण तुम्हाला बायका लागतात. तर कसं आहे, म्हटलं तर नाही बाबा आम्ही या भानगडीत पडत नाही, पण अरे ते वाढतंय ना तुमच्या भोवती. सगळ्यांनी जर असं राहिलं तर कसं होणार. समबडी हॅज टू स्टार्ट. मग अंबादासराव मोहिते सर आहे, अंबादास मोहिते सर सोशली खूप ॲक्टिव्ह आहे, पॉलिटिकली खूप अभ्यास आहे आणि खूप लोकांना मदत करतात. ही इज अ गुड लीडर नाही म्हणणार मी, पण म्हणजे त्यांना मानतात लोक. तर त्यांनी मग ही मोहीमचा विषय काढला, मग आम्हाला पटलं आणि आता खूप मोठा समूह होत आहे. खूप सारे कलाकार, खूप साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले लोक जुळत आहेत. तर बघा आता शिव्यामुक्त समाज करायसाठी पण मग आहे ना, गरजा आहे समाजात वेगवेगळ्या गोष्टी करण्याच्या. आणि मग ते मग स्वतःला बिलकुल सेफ शेलमध्ये ठेवून तर कुठल्या गोष्टी होणार नाही. नक्कीच. कधी कधी लोकांना हे पण वाटतं, माझ्या तर फेसबुकवर येतं ना की आम्ही तुम्हाला डान्सच्या याच्यात बघितला, आम्हाला तुमचा कलाकार म्हणून खूप आदर होता, पण तुम्ही पॉलिटिक्सवर बोलता. कलाकार इज वेगळी गोष्ट, ह्युमन इज वेगळी गोष्ट. मला पॉलिटिकल इन्साईट असेल मी बोलते. बरोबर आहे. आणि सगळेच बोलता ना. बरोबर.
तुम्ही पण बोला, असं काही नाही. फक्त एकमेकाचा अनादर न करता आपण आपले आपले मतं ठेवू शकलो पाहिजे. अशा साध्या गोष्टी आहेत ज्या सोशल मीडियामुळे अजून चर्चेत येतात. डान्स फॉर्म झाला, डान्स फिटनेसचा आपण बोललो. तुम्ही पंचायत राज इथे पण प्रिन्सिपल आहात, तिथे कशा प्रकारचं वातावरण असतं, कुठल्या प्रकारचं कार्य असतं आपलं? अशी गंमत येते बघा, जॉब माणसासाठी किती महत्त्वाचा असतो. माझाही जॉब माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, पण कला ही गोष्ट अशी आहे जी इतर गोष्टींना सरपास करून पुढे चालली जाते. आतापर्यंत आपण कलेबद्दल बोललो, नाऊ वी आर कमिंग टू द मीन्स माय सर्व्हिस. तर पंचायत राज प्रशिक्षण केंद्र हे ग्रामविकास मंत्रालय अंतर्गत चालतं. 1962 मध्ये त्याची स्थापना झाली. ओके. तर जेव्हा हे त्रिस्तरीय रचना झाली, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, तर हे मंत्रालयापासून ही गॅप बरीच आहे ना. तर मग या खालच्या रूट लेवलला त्यांच्या योजनांबद्दलची माहिती, त्यांच्या कायद्यांबद्दलची माहिती, काम करण्याच्या पद्धतीबद्दलची माहिती कोण देणार, म्हणून मग पंचायत राज प्रशिक्षण केंद्रांची स्थापना झाली. तसंच ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र पण आहे अमरावतीमध्ये. ओके. मग ग्रामसेवक हा ऑफिशियल ना, ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट, त्याला ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग दिलं जातं. ग्रामपंचायत मेंबर्सला आमच्या पंचायत राज थ्रू ट्रेनिंग दिलं जातं. तर त्यामध्ये वेगवेगळे दरवर्षी विषय पण येऊ शकतात. जसं क्षमता बांधणी प्रशिक्षण असतं, त्यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी मेल फिमेल दोन्ही, त्यांना त्यांच्या कामकाजाबद्दलची माहिती, खूप सारे खेळ असतात, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात, किंवा त्यांना स्वतःला बोलता आलं पाहिजे वगैरे साठी पण समोर येणं. त्या व्यतिरिक्त क्रांतिज्योती प्रशिक्षण असतं, त्यामध्ये फक्त महिलांचं प्रशिक्षण असतं, महिला सबलीकरण, ग्रामपंचायतच्या महिला. आता अटल भूजल प्रशिक्षण सुरू आहे, म्हणजे ज्या ज्या गावांमध्ये पाण्याची म्हणजे स्कॅर्सिटी आहे, पाण्याची टंचाई आहे, त्या त्या गावांची निवड करण्यात आली. मग तिथे त्या गावकऱ्यांना त्यांच्याच गावातल्या पाण्याची दशा काय आहे, मग फिझोमीटर आहे, पाणी पावसाचं पाणी मोजायचं कसं, साचवायचं कसं, त्याची शुद्धता कशी तपासायची, पातळी कशी तपासायची, तुम्ही काय काय करू शकता, शेतीमध्ये काय काळजी घेऊ शकता, घरात वापरताना काय काळजी घेऊ शकता, नाही घेतलं तर पुढे काय होणार आहे, अशा याच्याबद्दल 6 फेजेसमध्ये हे ट्रेनिंग चालणार. ओके. आणि ते खूप छान प्रकारे लिंक्ड आहे. आता आमचं काम असतं फक्त ट्रेनिंग देणे, पण आमच्या ट्रेनिंगमधून त्यांना जी माहिती मिळाली त्याचं एक्झिक्युशनसाठी यंत्रणा असतात वेगळ्या. अच्छा. तर आमचं फक्त प्रशिक्षण. ओके. आपण बिलकुल रूट लेवलशी जोडलेले आहेत असं मला वाटतं. शिक्षणापासून कलाही आपण रूट लेवलपासून घेतलेली आहे, आणि आता सुद्धा आपण रूट लेवलवर काम करतात. आनंद किती असतो? मला असं वाटतं की मी फक्त जॉब करत असते तर माझं असं टिपिकल एक सर्व्हिस पर्सन सारखं झालं असतं. पण आता कसं झालं की लहानपणापासून वडिलांसोबत व्यायाम केल्यामुळे स्ट्रेंथ आहे. मला आता 50वे वर्ष सुरू आहे, आणि मी माझ्यापेक्षा 10 वर्ष लहान मैत्रिणींना पेन्समध्ये बघते, किंवा दिसतं की अरे बापरे हिला इतके पेन्स जातात. सारखं कोणाला बोलू नाही शकत ना, काय तू बिमार आहे, काय तू असं नाही म्हणू शकत ना. करायचं काय तर काहीतरी ॲक्शन घ्यायची. आय एम ॲक्शन टेकर बेसिकली. मग चला आपलं फिजिकल फिटनेस हे मेंटेन राहील, आपल्यासोबत अजून कोणी जुळतील त्यांनाही मदत होईल. बरं, आता 40च्या पलीकडच्यांना खूप हेवी व्यायाम मी नाही सजेस्ट करत. मग मी त्या व्यायामाचे मस्त सिम्पल फ्लोर एक्सरसाइजेस, स्टँडिंग एक्सरसाइजेस, काही गाण्यासोबत, अगदी डोळे, कान, जीभ, दात ह्यांच्यासाठी सुद्धा मी व्यायाम, सोबतच योगाचे काही पॅटर्न्स, असं ते मिक्स केलं सो दॅट इट शुड बी इझी फॉर धिस एज. आणि प्रत्येकीला रोज सांगणं असतं तुमच्याच्याने जेवढं होईल तेवढंच करा, माझ्याशी कॉम्पेट किंवा एकमेकांशी करू नका. कधी कधी मला ओपनली वाटतं जिमच्या अगेन्स्ट नाही आहे मी, पण आपली बॉडी स्वतःसाठी इतकी परफेक्ट जिम असते की उगाच माझं जाणं होत नाही. ॲक्च्युली ही कम्युनिटी वगैरे कशासाठी पाहिजे, जर स्वतःचा शिस्त आपण बाळगू शकत नसेल तर. नाही तर व्यायाम अगदी घरातल्या घरात होण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर आहे. हे व्यायामाचं झालं. डान्स फिटनी माझी सुरुवात होते, सो आय फील स्ट्रेंथ. मग ऑफिस असतं, ऑफिसमध्ये माझा स्टाफ खूप चांगला आहे, मला रूट लेवलशी कनेक्टेड होता येतं. आमच्यासोबत खूप सारे फ्रीलान्स ट्रेनर असतात जे की आमचे एम्प्लॉईज नाही आहे. ओके. त्यांची वेगळीच स्ट्रगल असते, त्यांच्याकडून वेगळीच इन्स्पिरेशन मिळते. कारण की महिला आपल्या 2 व्हीलरवर या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून त्या गावाला इतक्या लोकांशी कनेक्ट होणे बिलकुल. पुरुष पण काही तर रिटायर्ड व्हिडिओ विस्तार अधिकारी हे पण जुळतात आमच्याशी.
तर ते एक वेगळंच हे आहे. मग आमचे ट्रेनिंग यशोदा पुणेला होतात, हैदराबादला होतात NIRDला. तर मग मला ते पण म्हणजे माझ्या नशिबात फिरस्ती भरपूर आहे. आणि मग संध्याकाळी बिलकुल 3 वर्षाच्या पोरीपासून तर 50 वर्षाच्या बाईपर्यंत माझ्यासोबत असतात. तर मला माझी लाईफ फार कलरफुल वाटते. फॅमिलीमध्ये माझ्या सासूबाई आहे 82 वर्षाच्या. शी इज सो लिबरल माइंडेड की त्यांचं असं नाही आहे की घराकडे दुर्लक्ष. मी जेवढं द्यायचं तेवढं लक्ष देतेच. बट शी इज द पर्सन ज्यांचं म्हणणं आहे की बघ, घरातले जे काम आपण डेलिगेट करू शकतो ते डेलिगेट करायचे, आपण जे आपलं युनिक आहे ते करायचं. त्या स्वतः इंग्लिशच्या HOD होत्या भारतीय महाविद्यालयाला. आता त्यांनी दीक्षा घेतली महानुभाव पंथाची. पण ती दीक्षा पण मला असं ॲज अ सून मला भारी नाही पडत, कारण की आम्ही जशी सिच्युएशन आहे तसं सेट होणारे लोक आहोत. खूप जणांना वाटतं की मला मुलगी पाहिजे होती, तिने डान्स केला असता. पण माझे मुलं मला ह्या फील्डमध्ये इतकी मदत करतात की कधी कधी वाटतं की मुलगी असती तिने डान्सच नसता केला तर किती मनस्ताप झाला असता. सो जो है वो कितना अच्छा है, दॅट वी शुड बी एबल. जे आपल्याजवळ त्यात आनंद शोधणं हे गरजेचं आहे. ते आलं की मग मजा येते. आपण महिलांना काय संदेश द्याल? या वयात हाच देऊ शकते की आरोग्य सांभाळा. सिरियसलीच आरोग्य सांभाळा. मग आरोग्याचे पॅरामीटर्स कोणकोणते? फिजिकलमध्ये 2 असणे आणि दिसणे. दिसण्यावर जास्ती भर देतो आपण. बरोबर आहे. असण्यावर लक्ष दिलं तर दिसण्यात आपोआपच फरक पडतो. शेवटी बघा, फेशियल योगा, फेससाठी एक्सरसाइज, तुम्ही कोणताही व्यायाम केला तरी तो फेसपर्यंत पोहोचणारच असतो. तुम्ही आतून हेल्दी आहात म्हणजे काय, तुमचं डायजेशन चांगलं आहे. डायजेशन चांगलं आहे तर तुमचे केस चांगले राहणार ना. तुमचा घाम निघत असेल तर तुमच्या स्किनचं प्युरिफिकेशन होणार ना. म्हणून फिजिकल पॅरामीटरमध्ये असणे आणि दिसणे जे आहे, असण्यावर जोर दिला तर दिसण्यावर डेफिनेटली फरक पडणार. नंतर मेंटल फिटनेस. आपण इमोशनल असतो बायका भरपूर. काही काही गोष्टी अशा असते की माझा पगार माझ्याजवळ आहे, मी घेऊ शकते, पण अशी अपेक्षा असते की ते मला गिफ्ट मिळावं, नवऱ्याकडून मिळावं. स्पेशली पोरांनी माझं बर्थडे लक्षात ठेवावा. तर ह्या गोष्टी तर कुटुंबाने समजून घेण्यासारख्या आहे. कारण महिलेमध्ये हौस अशी एक गोष्ट आहे जी तिचं बाई पण टिकवून ठेवते. बाकी मग ती जर ताकदवर उतरली तर ती स्वतःचं सामानही उचलू शकते, ती वरच खाली सगळं सामान इकडचं तिकडे करू शकते. मग ती पुरुष होऊन जाईल. एक हौसच अशी गोष्ट आहे जी समाजाला बाईपणाची गरज आहे, तर ती समाजाने कुटुंबाने सांभाळावी. पण त्याच्या पलीकडे जाऊन नाहीच कोणी सांभाळत तर बाईंनी आपापली हौस पूर्ण करावी. इंटेलेक्च्युअल फिटनेस, की तुम्ही नवीन काही शिकत राहिले तर तुम्ही रिफ्रेश होत राहतात. मराठीमध्ये एक म्हण आहे, वासरात लंगडी गाय शहाणी. म्हणजे काय की तिथेच आहात. आपल्यापेक्षा छोटे छोटे असतील तर आपणच हुशार ना. तशीच इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इफ यू आर द वायजेस्ट इन द रूम इट इज टाइम टू चेंज द रूम. मी एक्झॅक्टली तेच करत राहते. जर डान्समध्ये मी इथे टीचर आहे आणि आता मी सिनियर डान्सर आहे, तर आत्ता मी ॲडमिशन घेतली टेक्स्च्युअल स्टडीजसाठी. तिथे मला कळतं की मी किती पाण्यात आहे. स्पिरिच्युअल फिटनेस, स्पिरिच्युअल हेल्थ, देवाची खूप पूजा करणे कॅन बी वन फॉर्म ऑफ स्पिरिच्युअलिटी. पण निदान आपण रुटीन कामं जे करतो त्याच्यामध्ये आपण किती प्रामाणिक राहतो, आपण किती 100% देतो, किंवा किती एथिकली आपण सांभाळतो. जसं आता मी माझ्या क्लासमधल्या मुलींमध्ये 20 मुलींमधल्या 10 मुलींना कोणत्या तरी विशेष गोष्टीसाठी सिलेक्ट केलं असेल, तर मी त्या सिलेक्ट केलेल्या मुलींपेक्षा न सिलेक्ट केलेल्या मुलींशी जास्ती बोलते. वाईट वाटून घ्यायचं नाही. हा टाईम आहे, हा यांचा आहे. तुमच्यापैकी जसं म्हणजे ही पण एक स्पिरिच्युअलिटी आहे ना, की आपला आनंद साजरा करत असताना ते ज्यांना वाईट वाटू शकतं तिकडे पण लक्ष द्यावं. तर स्पिरिच्युअलिटीचे वेगवेगळे शेड्स असू शकतात. असं आहे. सोशल हेल्थ आहे की जास्तीत जास्त लोकांशी चांगले संबंध असावे. पण मी दुसऱ्या मताची आहे की बाबा खूप क्राऊड जमा करण्यापेक्षा थोडंसं एथिक्स, थोडंसं व्हॅल्यू बेस्ड. पण असं नाही की मग इतरांना आपण निग्लेक्ट म्हणण्यापेक्षा कमी समजावं. पण शेवटी कसं आहे की आपल्यासाठी काय चांगलं ते पण निवडता आलं पाहिजे. बरोबर आहे. कारण की आता बघते, एक उदाहरण देते. मैत्रिणी जमल्या की काय बाई माझी सासू अशी, मला खूपच असं. दुसरी म्हणते बाई माझं तर तसं. हो का गं, माझंही असंच होतं बाई. मग मला असं वाटतं की असं होतं असं आहे, असं होतं असं आहे, सोल्युशन काय? कोणी तर सोल्युशन द्या. बरोबर.
तर बघा आपल्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये समजा 20 जणींमध्ये असतील ना, 2 जणी अशा असतात की ज्या ॲक्च्युली दे टॉक अबाउट द बुक्स, दे टॉक अबाउट द हेल्थ, दे टॉक अबाउट इकॉनॉमिक फायनान्शियल इंडिपेंडन्स किंवा स्ट्रेंथनिंग, वन टॉक अबाउट द थॉट्स, है ना. नाही तर मग तेच होत राहतं. रील्सवरही तसंच असतं, तुम्ही जे बघाल तेच तुम्हाला दिसेल. तसंच मग कम्युनिटीचं आहे, जो तुम ढूंढोगे वो तुमको मिलेगा. महिलांसाठी हा संदेश तुमचा खूप महत्त्वाचा आहे. आमच्या दर्शकांसाठी ओडिसी डान्स फॉर्मचे काही झलक. आता आपल्या दर्शकांसाठी आपल्याला समजणारं गाणं घ्यावं लागेल आपल्याला. चालेल. नाही तर ओडिया संस्कृत गाणे जी असतात ती पण छानच असतात. जसं आता ओडिया गाणं सांगते, एक पूर्ण नाही करत मी, एवढाच हे करते. एक गाणं आहे ज्यामध्ये यशोदा कृष्णाला झोपायसाठी खूप प्रयत्न करते आणि तो काही झोपत नाही. तर मग मी ती त्याला सांगते, भीती दाखवते. कोणती आई बी ना, चोर येईल घेऊन जाईल, हा गब्बर आहे का. तर तसंच आहे. तर ती त्याला सांगते की ब्रिज मधला चोर येईल आणि तुला घेऊन जाईल, बैल येईल तुला शिंगाने फेकून देईल, चोर तुला पोत्यात टाकून घेऊन जाईल, म्हणून तू गुपचूप झोपून जा. असं एक छोटंसं आहे. त्याच्या मी ओळी प्रयत्न करते, कारण की मी पण ते अगदी सिक्वेन्शियली बसून नाही करू शकणार. ती येते अशी छान झोपत झोपत झोपत, मग ते बाळ असं चाललं जातं. मग ती म्हणते पकडते, मग त्याला चालवते, खेळवते, पाठीवर घेते, म्हणजे आता झोप बाळा सुर. पण ते काही पाळण्यात टाकते की झोपला एकदाचा, झोका देते, जागाच आहे. मग ते डान्स ब्रज को चोर हसीची घिनी जीवा सुवातुनी होई रे. मग ब्रज को चोर, असं वेगवेगळे ते व्हेरिएशन्स. मग मी सुरेश भटांच्या एका कवितेवर कृष्णाचं हे केलं, चल उठ रे मुकुंदा. यातली यशोदा उठ म्हणते, आया यशोदा लेकरेल झोपू दे. तर मग चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट, झाली पहाट झाली, बाहेर चांदण्याना हलकीच जाग आली. चल उठ रे मुकुंदा. मग हा एक प्रयोग झाला की आपल्या कवितेवर एक डान्स. मॅडम बसून डान्स करत होत्या, पण त्यांचे पायांचे ठेके हे मला जाणवत होते. तर मॅडमने आपल्याला त्यांचे जीवन कसं काय राहिलं आणि त्याचसोबत त्यांनी काय संघर्ष केला. संघर्ष नाही, कधीच नाही. म्हणजे लोकांजवळ असताना अशी सक्सेस स्टोरी, एक सॅड स्टोरी, माझ्याजवळ असं काही कॉन्टेंट नाही आहे. इट इज अ फ्लो. म्हटलं तर याला आपण ग्लिच म्हणू शकतो की माझ्या डोक्याला लागलं होतं, मग मला अशा अडचणी झाल्या. पण झालेल्या गोष्टींना आपण अडचणी समजायच्या की ऑपॉर्च्युनिटी, ते आपल्यावर. नक्कीच. मी थोडंफार लिहिते, त्यातली एक ओळ सांगते जे की आता आपण बोलत होतो त्याच्यासाठी, की जसं आपण नवीन काही शिकत राहिलो ना, तर आपल्याला कळतं की आधीचं किती सोपं होतं. जसं आता पोरी जेव्हा 10वी जवळ आली म्हणून डान्स क्लास सोडतात, 12वीत म्हणतात की काय होतं मॅडम 10वीत उगाच डान्स क्लास सोडला. 12वी झाल्यानंतर ग्रॅज्युएशनला म्हणतात मॅडम काय केलं आम्ही 12वीत उगाच डान्स क्लास सोडला. तसं आपलं पण होतं. तर मी लिहिलं होतं, शिकत राहावे त्याने कळते अजून शिरणे आत किती. शिकत राहावे त्याने कळते अजून शिरणे आत किती, वासरातली गाय लंगडी आहे मी पाण्यात किती. बरोबर आहे. तर आपण शोधलं पाहिजे की आपण काय करायला पाहिजे, येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीला आपण कशा प्रकारे हँडल करायला पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि ज्याचं जागतं उदाहरण आपल्या समोर आहे. आईवडिलांनी त्रास दिला नाही, शिक म्हणून सांगितलं नाही, वारंवार पाठीवर
छडी मारली नाही, पण त्याच्यासाठी मॅडमनी आईवडिलांवर तेवढा विश्वास सुद्धा दाखवला आहे आणि तेवढाच विश्वास तुम्ही दिला, त्याचमुळे तुम्हाला इथपर्यंत आपण त्या पोहोचायला फेजवर मिळालं. एक परत जाऊ हां. अर्ध्या मिनिटासाठी. चालेल. ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आई वडील मला डान्स करते का कर, कराटे करते का शिक, विणते का विण, असं होतं. पण ॲट द सेम टाइम कसं होतं की आय वॉज नॉट व्हेरी गुड ॲट हाऊसहोल्ड चोज, हां. की बाबा मी खूप चांगली सुगरण होत आहे की मी खूप, असंही काही नव्हतं. ॲव्हरेज होती, जशी अभ्यासात ॲव्हरेज तशी मी घरात ॲव्हरेज होती. आता भोवताली नातेवाईक असतात, शेजारी पाजारी असतात, ते आई वडिलांना खूप स्पष्टपणे म्हणायचे की एखाद दिवशी कोणाचा तरी हात पकडून पळून जाणार आहे, त्या दिवशी तुम्हाला दिसेल, तोपर्यंत तुमचे डोळे उघडणार नाही. तर समहाऊ ते माझ्या डोक्यात कुठेतरी रेकॉर्ड होऊन गेलं आणि मी ठरवलं की लव्ह मॅरेज आपल्याला करायचं नाही आहे, ओळखीच्या मुलाशी लग्न पण नाही करायचं आहे, त्याच्यामुळे त्याच्या अलीकडचं तर काही आपल्याला भानगडीतच नाही पडायचं आहे. वेळही नव्हता आणि इतकं ते हे झालं होतं डोक्याला की बाकी काही झालं तरी आपल्याला ह्या गोष्टी घडू द्यायच्या नाहीये, नाही तर मग जे बोललं जातं ते आपल्या आई वडिलांवर एकदम परमनंट होऊन जाईल. तर हे पण एक म्हणजे काय होतं की नाहीतरी असे बोलतात तर करून टाकत, असं पण होऊ शकतं ना. तर कधी कधी म्हणजे आय एम थँकफुल टू दोज पीपल हु सेड सो, की त्यांनी मला एक अवेअरनेस दिलं की काय नाही करायचं, डूज सोबत डोंट्स जे महत्वाचं असतं, इट वर्क लाईक दॅट. कधी कधी विरोधक ही खूप महत्वाचे असतात, आपण म्हणतो तरी जीवनात असायलाच पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात विरोधक हे असायलाच पाहिजे. तर अशाच आपल्या भरपूर अशा गप्पा मॅडमशी केलेल्या आहेत. तर मॅडम तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि असेच उदाहरण आणि असेच नवीन नवीन कार्य आपण आपल्या अमरावतीकरांसाठी करत राहा आणि त्यात आम्हाला सुद्धा इन्व्हॉल्व करा. थँक्स टू मंडल की तुम्ही ह्या ज्या मुलाखती घेत आहात. आम्हाला पण बऱ्याच वेगवेगळ्या लोकांचं माहिती मिळते, त्यांच्या संघर्ष कळतो, त्यांचा प्रवास कळतो. आणि डेफिनेटली मी सांगेल, आज जरी पूजा माझ्याशी बोलायला आल्या असतील, मंडल पेपर माझ्याशी गप्पा मारायला आलं असेल, आय एम व्हेरी मच अवेअर की दिस इज नॉट व्हेरी युनिक आणि खूप काही आउटस्टँडिंग नाही आहे. आपल्या भोवती खूप लोक असतात ज्यांच्या पुढे बघून आपण आपल्याला खूप ठेंगणं आहोत ही जाणीव होते. सो थँक्यू फॉर दिस टाईम. थँक्यू सो मच. तर असेच नवनवीन व्यक्तिमत्व आपल्यासमोर मी नक्कीच घेऊन येणार. तर आपण बघत राहा मंडल न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.